दैनिक लोकसत्ता के निवासी संपादक ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे तथा ज्येष्ठ पत्रकार दैनिक तरुण भारत के संपादक शैलेश पांडे द्वारा बहुत ही जल्द सीटीवी पर नक्सलवाद का आह्वान यह विशेष कार्यक्रम शुरू होने वाला है। तो आइए सुनते हैं इस संबंध में ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे ने अपने क्या विचार व्यक्त किए। ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक लोकसत्ता के निवासी संपादक देवेंद्र गावंडे तथा दैनिक तरुण भारत के संपादक शैलेश पांडे बहुत ही जल्द सिटी न्यूज विदर्भ चैनल पर नक्सलवाद का आह्वान यह कार्यक्रम शुरू करने जा रहे हैं। गौरतलब है इन दोनों ज्येष्ठ पत्रकारों का इस संदर्भ में काफी अभ्यास है और सप्ताह में 2 दिन यह कार्यक्रम रहेगा। वहीं संदर्भ में दैनिक तरुण भारत के संपादक शैलेश पांडे ने अपने विचार व्यक्त किए। आमचे अनेक दशकांचे जुने मित्र आणि लोकसत्ताचे संपादक देवेंद्र गावंडे हे नक्षलवादाच्या चळवळीचे अत्यंत गाढे अभ्यासक आहे, सगळ्यांना माहितीच आहे। त्यांनी नक्षलवादाचं आव्हान या निमित्ताने CTV या चॅनलवर जी मालिका सुरू केलेली आहे आणि त्याच्यासाठी बल्लू चव्हाण प्रयत्न करत आहेत आणि ते दोघं मिळून एक नवा उपक्रम राबवत आहेत। सुरुवातीला मी तर या मालिकेसाठी मी या दोन्ही मित्रांना शुभेच्छा देतो। विशेषत्वानं या प्रसंगी हे सांगितलं पाहिजे की देवेंद्र गावंडे यांना मी जवळजवळ 35 वर्षापासून ओळखतो आणि ते त्यांच्या तोडीचा नक्षलवादाचा अभ्यास असलेला माणूस किंवा पत्रकार आज दुसरीकडे कुठेही नाही, दुसरा कोणीही नाही। देवेंद्र गावंडेंचं या क्षेत्रातलं योगदान असं आहे की गेली 30 वर्ष ते स्वतः जीव धोक्यामध्ये घालून अनेक ठिकाणी फिरले। आता सुद्धा ते दौऱ्यावर आहेत आणि नक्षलवाद्यांबद्दलचा जो रोमॅन्टिसिझम होता की या विचारसरणीबद्दल थोडंसं एक रोमॅन्टिक असं आकर्षण नव्या पिढ्यांमध्ये होतं, ते संपवण्यामध्ये देवेंद्र गावंडे यांची भूमिका आणि त्यांची मांडणी अतिशय महत्वाची आहे। म्हणजे त्या चळवळीचा आरंभ कसा झाला वगैरे हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचा प्रवास कसा झाला आणि आता कशी ती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे त्याच्याबद्दल देवेंद्र गावंडे या मालिकेतून सांगणार आहेत। देवेंद्र गावंडे यांचं वैशिष्ट्य असं आहे की नक्षलवादाच्या समस्येची सरधोपट निबंधासारखी मांडणी न करता त्यांच्या मालिकांमधून त्यांच्या लेखनामधून त्यांनी सतत त्याचे बारकावे टिकले, त्याचे आदिवासींना त्याचा कसा त्रास होतो ते त्यांनी सांगितलं, त्याच्याबद्दल व्याख्यानं दिली, पोलिसांना त्या विषयाचं ट्रेनिंग दिलं, आदिवासींकडून नक्षलवाद्यांना सरकारकडून मिळणारं अर्धधान्य द्यावं लागतं, हे जी फॅक्ट लोकांना फारशी माहीत नव्हती ती देवेंद्र गावंडेंच्यामुळे लोकांना कळली। तेंदूपत्ता ठेकेदारांकडून नक्षली हप्ते घेतात हे लोकांना कळलं, महिलांना ते कसं वागवतात हे लोकांना त्यांच्यामुळे कळलं। तर असा हा पत्रकार देवेंद्र गावंडेच्या रूपानं या विषयाची नव्यानं मांडणी करून घेतो आहे। मला असं वाटतं की एकूण हा जो रेड टेरर हा विषय गेल्या अनेक दशकांपासून आपण मध्य भारतामध्ये विशेषतः दंडकारण्याच्या भागामध्ये अनुभवतो आहोत, शहरी नक्षलवादाचं आव्हानही आपण पाहतो आहोत। त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक सामान्य नागरिकाने हा विषय बारकाईने समजून घ्यावा आणि केंद्र सरकारनं जे मोहीम सुरू केलेली आहे की मे 2026 पर्यंत आम्ही नक्षलवादाचा अंत करू। गेले काही दिवस आपण पाहतोय की सातत्यानं नक्षलवादी मारले जात आहेत, आत्मसमर्पण पण मोठ्या प्रमाणात होत आहे। या समस्येमुळे सगळ्या वनाच्छादित भागांचा विकास रखडला होता, अनेक रस्त्यांचे प्रकल्प अडले, सिंचन प्रकल्प अडले, अगदी दवाखाने ग्रामपंचायतीपासूनची बांधकामं अडली, निवडणुका सुद्धा अनेक ठिकाणी नक्षलवादी घेऊ देत नव्हते। तर त्यांचं समांतर सरकार अशा पद्धतीने सुरू होतं। ते संपुष्टात येण्याचा दिवस हा भारतीय लोकतंत्राचा विजयाचा दिवस आहे। एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की लोकशाही नको किंवा सध्याची व्यवस्था नको असं नक्षलवादी म्हणतात, पण पर्याय कोणता हे ते सांगत नाहीत।
आणि त्यांच्या सुरुवातीच्या आकर्षक अशा मांडणीला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवातीला तरुण मंडळी बळी पडली, पण त्याच्यानंतर त्यांचं वैचारिक जे स्खलन झालं आणि त्या चळवळीला जे विभत्स रूप प्राप्त झालं त्याच्याबद्दलची मांडणी आपण देवेंद्र गावंडेंकडून या नक्षलवादाचं आव्हान या मालिकेतून समजून घेतली पाहिजे. ही मालिका लोकांना खूप आवडेल आणि हा उपक्रम यशस्वी होईल याच्यासाठी देवेंद्र आणि बल्लू या दोघांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो.